नमस्कार सर्व योगी साधकांना नमस्कार। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पोटावरील चरबी कमी करण्यासाठी गद्यात्मक भुजंगासन आणि मेरू पर्वतासनाचा अभ्यास बघितला। 20-20 आवर्तने केल्यावरती आपल्या पोटावरील चरबी कमी होईल या पद्धतीने मी तुम्हाला मार्गदर्शन केलं। आसन कसे करायचे, गद्यात्मक आणि पद्यात्मक या पद्धतीने आसनांचे व्हेरिएशन कसे करायचे हे सांगितलं। आता आपण त्याच्या पुढचा पार्ट घेऊया, कारण केवळ तेवढ्यानेच चरबी कमी होईल हे तर नक्कीच आहे, मात्र त्याहीपेक्षा अजून त्या दोन आसनांसोबत पुढचं एक व्हेरिएशन जर आपण जोडलं तर जास्तीत जास्त फायदे व्हायला सुरुवात होईल। आपल्या स्पाईनचे अनेक फायदे होतील, थाय मसल्स, नंतर पायाचे पूर्ण मसल्स ॲक्टिव्ह होतील, रक्तप्रवाह हृदयाकडे जाईल, त्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत। तर चला तर मग आजचा हा आपला दुसरा पार्ट आहे पोटावरील चरबी कमी करण्यासाठीचा। तर त्यासाठी कोणता प्रकार आपण करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने व्हेरिएशन्स केले पाहिजे ते मी आज आपल्याला दाखवणार आहे आणि अत्यंत सोपं आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं भुजंगासन आणि मेरू पर्वतासन त्याचे 20-20 आवर्तन 20-20 वेळेस 3 वेळेस झाल्यानंतर 20-20 आवर्तन 3 वेळेस झाल्यानंतर म्हणजे जवळपास 60च्या जवळपास होईल। त्यानंतर लगेचच पुढची जी क्रिया करायची आहे ती आता आपल्याला मी दाखवत आहे। ती पुढची क्रिया म्हणजे मेरू पर्वतासनात गेल्यानंतर एक पाय दोन्ही हातांच्या बाजूला व्यवस्थित स्थित करायचा, 1 2 आणि 3 एका लाईनीमध्ये दोन्ही हात आणि एक पाय आल्यानंतर पुढचा मागचा जो पाय आहे तो बोटांवर अशा पद्धतीने घ्यायचा की जो तुमचा पंजा पूर्ण जोडता आला पाहिजे। समोरचा पाय पूर्ण सरळ करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही कॅट पोज मध्ये तुम्ही जाणार। त्यानंतर श्वास घेत अशा पद्धतीने क्रिया केल्यावरती आपल्या पूर्ण पायाचे मसल्स तर आपले स्ट्रॉंग होतीलच, शिवाय पोटावरील चरबी, कमरेवरील चरबी, हिप्सवर अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करण्यास आपल्याला मदत मिळणार आहे। या पोझिशनमध्ये ज्यावेळेस आपण समोरच्या बाजूला जातो त्यावेळेस आपली स्पाईन जी आहे ती मागच्या साईडला भुजंगासनाप्रमाणे जाते आणि यामध्ये मेरुदंडातला रक्तप्रवाह सुचारू रूपाने व्यवस्थित होतो, पायाचा जो रक्तप्रवाह आहे हा हृदयाकडे व्यवस्थित होतो। अशा पद्धतीने 20 वेळेस एका पायाने केल्यानंतर पुन्हा दुसरा पाय घ्यायचा, दोन्ही हात बाजूला, मागचा पाय पुन्हा पुढे घ्यायचा, समोरचा जो पाय होता तो आता मागे जाईल आणि या पद्धतीने श्वास घेत पूर्ण कमर दाबण्याचा प्रयत्न करायचा, पाय पूर्ण जोडून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। श्वास सोडत आपण कॅट पोज मध्ये जायचं आहे। मागचा पाय पूर्ण जमिनीला स्पर्श होतोय आणि पुढचा पाय हा गुडघ्यातून ताठ करण्याचा प्रयत्न करायचा आहे। यावेळेस गुडघ्यावर आणि थाईजच्या मसलवर, पोटरीवरती प्रचंड ताण निर्माण होईल, मात्र विश्वास ठेवा की या ताणामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होतोय, पायातले व्हेरिकोज वेन्स सारखे विकार जात आहेत। अशा पद्धतीने 20 आवर्तन आपल्याला करायचे आहेत आणि 20 वेळेस केल्यानंतर असे 3 वेळेस आपल्याला करायचं आहे, सकाळ, सायंकाळ आणि थोडं भोजनाच्या आधी। असं केलं तर गद्यात्मक भुजंगासन मेरू पर्वतासनासोबत या प्रकारे केल्यानंतर एक चेन आपली निर्माण होते आणि नियमित सराव दररोज सातत्याने करत 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 अशी एक वेळ येते की आपल्या ह्या भागावर अतिरिक्त जी चरबी जमलेली आहे आणि खास करून असे लोक जे ऑफिसमध्ये बैठं काम करतात अशा लोकांची चरबी ह्या भागामध्ये जास्ती जमते। महिलांमध्ये हिप्स वाढण्याचे प्रॉब्लेम्स खूप निर्माण होतात, पोटावरची चरबी आपण कमी करण्यामध्ये असमर्थ ठरतो। अशा वेळेस या आसनांची साखळी जर आपण निर्माण केली, सातत्याने सकाळ संध्याकाळ याची प्रॅक्टिस केल्याने लवकरात लवकर आपली चरबी तर कमीच होईल, त्यासोबत हाताचे हाड मजबूत होतील, हाताचे मसल्स मजबूत होतील। इतके सगळे फायदे जर छोट्याशा क्रियेमुळे मिळत असेल तर मला असं वाटतं की आपण नक्कीच हा प्रयत्न करा आणि नक्कीच या आसनांच्या माध्यमातून आपलं शरीर स्वस्थ ठेवा। धन्यवाद।